नमस्कार मित्रांनो, बिजापूर सिरीजच्या 5व्या सीरीज मध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। आता सध्या आहोत आपण बारहा कमान ह्या प्लेसेस वरती। जर तुम्ही मागचे पार्ट बघितले असेल तर मागच्या पार्ट मध्ये आपण रूम घेतला होता, त्या नियरेस्टच आहे रूम। तिथे रूम घेऊन आम्ही थोडा आराम केला 2 तास। नंतर आता परत बाजूलाच प्लेस आहे बारहा कमान। तर बारहा कमान ह्या प्लेसला असं नाव का दिलेलं आहे ते आपण पुढे जाऊन बघणारच आहोत। चला आता पुढे जाऊया आणि सगळे कव्हर करूया। चला तर मित्रांनो, बघताय ही आदिलशहाची कबर आहे आणि त्यांच्या पत्नी किंवा दासी त्यांच्या कबर इथे आहेत। तर आदिलशहाला हे बारहा कमान म्हणजे काय नक्की? बारहा कमान म्हणजे एक मकबरा। आदिलशहाला मकबरा बांधायचा होता, त्यावेळी एक भव्य असा मकबरा बांधायचा होता, त्यामुळे अशा बारहा कमानी अशा उभा केल्या होत्या। पण आदिलशहाला काही कारणांमुळे त्याला बांधता आलं नाही। त्याला असं वाटत होतं की माझा जो कबर आहे ती एकदम भव्यशाली मकबऱ्यामध्ये असावी, त्यामुळे काही कारणामुळे बांधता आलं नाही। आणि असं पण म्हणतात की जो आपला गोल गुंबज आहे, जर हा बारहा कमान जर उभा राहिली असती तर ह्याची सावली गोल गुंबज पाशी गेली असती, त्यामुळे हे काम थांबवण्यात आलेलं आहे। असं पण एक अफवा आहे। काय खरं आहे काय खोटं आहे तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा। गुप्त खोली दिसते। बारहा कमान म्हणजे एकदम एंडला आहे, बंद केलेली आहे। इथे फक्त खालच्या जाळ्या तुटल्यात, वरच्या जाळ्या आहेत। वर काय आहे आय डोंट नो। म्हणजे आपण आता बिजापूर सिरीज मध्ये बघितलंय सगळ्या ठिकाणी जे गुप्त खोल्या आहेत सगळ्या बंद ठेवलेल्या आहेत। ते का ठेवले, कशासाठी ठेवले ते पण माहित नाहीये, पण ठीक आहे, काहीतरी असेल त्यामुळे बंद ठेवलं असेल गव्हर्नमेंट। तर मित्रांनो, बघताय आता हे बारहा कमान तर आहे। आजूबाजूला म्हणजे आता ग्रीनरी आहे, पूर्ण आजूबाजूला पूर्ण प्रॉपर गार्डन आहे। इथे तर काहीतरी मस्जिद वगैरे काहीतरी आहे त्यांचं, पण इथे तिकडे गेला तर पूर्ण असं प्रॉपर बसायला वगैरे व्यवस्थित आहेत। म्हणजे उन्हाळ्यात दिवसात तुम्हाला झाडाची सावली खाली येऊन बसू शकता। खूप मुलं मुली येऊन बसलेल्या आहेत कॉलेजच्या, त्यामुळे मस्त एक्सप्रेस जागा आहे। आणि बारहा कमान मध्ये सांगायचं झालं तर बघा, मेन आता मी पूर्ण फिरलो। आता बिजापूर सिरीज मध्ये तुम्ही बघितलाच, जे दगड आहेत बघा ना, किती मोठी मोठी दगडांचा वापर केलेला आहे। ते सुद्धा जवळ 2-2 फुटाचा दगडांचा वापर केला बघा, एवढा मोठा दगड आहे। प्रत्येक बांधकाम आतापर्यंत आपण बिजापूर सिरीज मध्ये बघितलं, लास्ट पार्ट मध्ये जे 4 पार्ट झाले, हा 5वा पार्ट आहे। तर प्रत्येक सिरीज मध्ये दगडांचा जो वापर केलेला खूप मोठी मोठी दगड आहेत। कशी त्यांनी वापर केला असेल दगडांचा, कसं काही साहित्य वापरलं असेल, उपकरण वापरलं असेल, आय डोंट नो। चला आता आपण कव्हर सगळं झालेलं आहे, आता पुढे जाऊया आपण। तुम्ही आता हे जे पॉइंट सगळे बघताय, आम्ही बघत असाल तुम्ही, लवकरात लवकर आम्ही पॉइंट कव्हर करतोय। पण पॉइंट ते बिजापूरमध्ये जवळजवळ पॉइंट जवळच आहेत। 1-2 किलोमीटर वरती पॉइंट्स आहेत, त्यामुळे तुम्ही जर स्वतःची व्हेकल येत असाल तर काही डिफिकल्टी होणार नाही। जवळजवळ एक दीड दिवसात सगळे पॉइंट्स होऊन जातील तुमचे। आणि जर तुम्ही बाय रोड फिरत असाल तर ऑटो तुम्हाला आहेच इथे, त्यामुळे हॉट शेअर ऑटो किंवा प्रायव्हेट ऑटो करून तुम्ही आजूबाजूचे सगळे स्पॉट्स कव्हर करू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण बारहा कमान हे पूर्ण प्लेस कव्हर केलेलं आहे। तर असं वेगळं काही नाहीये, एक्स्ट्रा असं काही इथे बघण्यासारखं नाहीये, एक फक्त कमानी आहेत। तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलं जाता, आदिलशहाने बांधला होता। तर आता आपण पुढच्या स्पॉटवर जाऊया। बिजापूरची सिरीज तुम्हाला कशी वाटते कमेंट मध्ये सांगा, मला पूर्ण माझ्यापर्यंत पोहोचू द्या। चला आता हा व्हिडिओ आपण एंड करूया, पुढच्या पार्ट मध्ये भेटूया। हा बारहा कमानचा जो स्पॉट होता तुम्हाला कसा वाटला, जे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगितलं हे कसं वाटलं नक्की कमेंट मध्ये सांगा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, जेवढा होईल तेवढा शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आणि बाजूला जे बेल आयकॉन ते सुद्धा दाबा। चला भेटूया पुढच्या पार्ट मध्ये। टाटा, बाय बाय।